मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत, म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. दोन 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो, कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. पण आम्हाला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे तेव्हा आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय? आम्ही इंस्टाग्राम मध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाहीये. आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलेलो आहोत. मी आज एक मुद्दामून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का, की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर आणली आहेत. फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मुद्दामून सांगतो, युट्यूब बघा, कारण त्याच्यावरती चांगली माहिती असते, त्याच्यावरती चांगल्या डॉक्युमेंटरीज असतात, जगाची माहिती मिळते. इंस्टाग्राम नको. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का? या महाराष्ट्रामध्ये, या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात? या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली? हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा? मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्यासमोर मी पटापटा पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पहिली संत परंपरा दिसतंय का तुम्हाला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ. इतिहास आमच्या जिजाऊ साहेब, या देशामधली पहिली बंडखोर स्त्री, पहिली बंडखोर स्त्री, ज्या स्त्रीने, ज्या आईने स्वतःच्या वडिलांना विचारलं होतं की दुसऱ्यांकडे कशाला चाकरी करता. स्वतःच्या नवऱ्याला विचारलं, स्वतःचं राज्य निर्माण करा, दुसऱ्याकडे कशाला जाता. आणि मग एक सूर्य जन्माला दिला.